नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि वाजलेले आहेत रात्रीचे हे बघा 11:30 आणि पोरगा माझा जागा झाला आहे व्हिडिओचा आवाज ऐकून. तर आता मी इथे घातलं आहे भात. हे बघा एवढं लेट का झाला तर मी तुम्हाला दाखवते आता काय ते. याला पहिले मी कोंडून घेते, नाही तर माझ्या मागं येईल. ह्याला पण झोप आली आणि त्याला पण जेवण नाही दिलं अजून, तर त्याला पण जेवण देते मी. तर पहिले मला दरवाजा लावते इथून, नाहीतर हा बाहेर येईल. तर हे बघा सगळी स्वच्छता करत बसलेली घराची आणि घर एकदम क्लीन झाले, पाहू शकता तुम्ही. आता मी सगळ्या लाईटी घालवल्या. हे बघा आपलं किचन एकच नंबर असं सगळं मी क्लीन केले सगळं. हे बघा आहे ना, सगळ्या लाद्या वगैरे पुसून घेतल्या, सगळी पूर्ण घर असं स्वच्छ करून घेतलं. सगळं सामान आहे ना हे केलं, शिफ्ट केलं. आणि आपल्या स्लायडिंगच्या काचा पण इथे लागल्यात, डे नाईट लावल्यात. हे बघा सगळं मस्तपैकी नळं वगैरे लावलीत आहे ना. वॉश बेसिन पण मस्त चमकतंय. तर आता इकडे जाऊया. इकडे पण मी अंधार करून ठेवला आहे, आत्ताच लाईटी घालवल्या. तर म्हटलं चला आता आपल्या मित्रांना लाईटी व्हिडिओ करून दाखवते. एक अजून आज झुंबर नाही पेटला, हा बघा पेटला, झुंबर पण पेटला. आणि हा पण रूम एकदम चकाचक केला. तर तिकडे स्लायडिंग ह्या लावलेल्या आहेत, कालच लावल्या. आणि स्वच्छ असं पुसून घेतलं सगळ्या लाद्या भिंतीच्या. बरंच असा कचरा पडलेला, सगळा कलर आहे ना सगळा जमिनीवर पडलेला. तर हे बघा सगळं काढून घेतलं आता मगाशी. संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून काम करते. तर आता 11 वाजता माझं काम झालं. आंघोळी गेली आणि लगेच कॅमेरा घेतला हातामध्ये. तर हे बघा इकडे पण झुंबर लावला आहे एक आपला. अजून POP सगळी झाली आहे. बाहेरच्या लाईटी लावायच्या तर अर्ध्या कमी पडल्यात ना. तर इकडचं झालं तर उद्या सकाळी हा ओटा करायला घेतील इकडचा. पहिले मी आता हा रूम चकाचक करून घेतला, म्हणजे कसं एक रूम म्हटलं तर साफ करून घेते हे ना. म्हणजे कसं थोडं थोडं तेवढं काम मला कमी होईल असं. तर अजून दाखवते इकडचं पण. इकडे सुद्धा रूमला कलर एकच नंबर असा मारला आहे. हा बघा संपूर्ण भिंती मस्त अशा रंगवल्यात. हा पण कलर मीच चॉईस केला, मीच करायला लावलं त्याला. आणि इथं त्यांनी पहिले ऑफ व्हाईटला मारलेला, तर म्हटलं नको, मला तो काय आवडला नाही. कारण घाण होत होता, सारखं सारखं येतात जातात ना, तर घाण होत होता इथून पायऱ्यांवरून. तर पायऱ्या पण अशा मस्त पुसून घेतलेत. आता उद्या फक्त राहिला वरचा रूम हे करायचं, कलरचा पुट्टी वगैरे भरून झाली. आणि ह्याच्यामध्ये स्ट्रीप लाईटसुद्धा लावलेल्या, कारण तर त्या पण मी काढायला लावल्या. म्हटलं ह्याच्यामध्ये अजून पुट्टी वगैरे भरू दे, मग चांगलं होईल. तर इथं बघा टेक्स्चर कसं दिलं आहे मस्तपैकी. त्या लाईटीच आहे ना तिथे असा उजेड पडतो आहे, म्हणून तुम्हाला व्हिडिओमध्ये असं दिसत असेल बरं का. आणि हा बेडरूम अजून साफ केला आहे, जरासा पुसून घेतला आहे. त्यात सगळं सामान शिफ्ट केलं आहे. हे ज्यांचं म्हणजे कलरवाल्यांचं यांचं सगळं लाईटीचं सामान आहे ना, म्हणून हा रूम मी ठेवला आहे तसाच. उद्या 2 दिवसात तो पण रिकामं होईल, कारण त्यांचं सामान सगळं लागलं जागी की तो पण असं चकाचक होऊन जाईल. त्याला आता बंद करून ठेवते, त्यांचं सामान आहे सगळं म्हणून. हे बघा ह्याला पण आपला दरवाजा मस्त लागला आहे आणि सर्व झालं आहे. इकडे पण बाथरूम वगैरे सगळं झालेलं आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा याला पण दरवाजा लावला आहे. ह्याचे स्टिकर नाही काढले मी, स्टिकर काढेल नंतर. आणि हे बघा हे टॉयलेटला जाळी लावायची राहिली, साफ नव्हतं केलं म्हणून लावली नाही, उद्या सकाळी लावून गेली ती पण. तर हे बघा असं कमोड लावलं आहे. फ्लश टँकचं पण अजून सेटिंग करायचे. सेटिंग झाली की फ्लश टँक पण आपला चालू होईल. तर कन्सील आहे फ्लश टँक आणि कमोड लावलेलं आहे. इथे बाथरूम पण बघा, इथे एक वॉश बेसिन दिलं आहे आणि तिथे साबणाला ते असं दिलं आहे स्टँड. आणि इकडे नळ आहेत, शॉवर लावला आहे. आणि मुख्यतः गिझर बघा, गिझर एकदम छोटा गिझर लावला आहे मी. हा बघा डायरेक्टवाला ऑनलाईन गिझर बोलतात त्याला, तर तो लावला आहे. पहिले कसं गिझर यायचं त्यामध्ये पाणी असायचं, म्हणजे लिटरवर यायचं. हा लिटरवर नाही आहे, हा डायरेक्ट आहे. डायरेक्ट पाणी याच्यामधून डायरेक्ट नळामध्ये येणार. तर त्याचा पॉईंट द्यायचा राहिला आहे, दिलं आहे म्हणजे. पण कसं मटेरियल कमी पडलं. आता ते मी मटेरियल आणलं CST वरून, त्यामुळे काय झालं मटेरियल कमी पडलं. तर त्यांना कॉल केले 2 दिवसापासून आणतो करतायत. तर बघा नाही तर उद्या सकाळी कोणातरी पाठवलं, नाही तर मीच जाईल आणि घेऊन येईल. तर एवढे हाय रूम असे चकाचक मस्तपैकी झालेत. तर त्यामुळे काय झालं, साफसफाई करत होते. हे पूर्ण लाद्या घासून काढल्या मगाशी. एवढा सगळे घाण होती ना, पत्र्याने घासून 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 माझे हात बघा कसे झाले ते एकदम असे
खरबडीत झाले तसे. आणि या भिंतीला आहे ना वॉलला ही बघा अशी पट्टी लावली गोल्डनची, त्यामुळे अजून लुक छान आला आहे. ही बघा हे ना दिसते तुम्हाला, जवळून बघा मस्त अशी, आपला कॅमेरा पण दिसतोय त्यामध्ये. गोल्डनची पट्टी लावली मस्त आणि हे टेक्स्चर असं केलं आहे, तरी अजून लुक छान आला. ही पट्टी मी वेगळी आणली विकत, म्हटलं करू दे, जाऊ दे चला. आणि इथं बघा, इथं पण अशी POP करून घेतली शिडीच्या खाली. मग त्याच्याने काय झालं, मस्त असं दिसायला लागलं. तर खाली सगळ्या लाद्या लाद्या दिसत होत्या ना. वरती पण आपली सिलिंग इकडून झाली, तिकडून नाही केली कारण तिकडे पाण्याची टाकी होती ना, म्हणून नाही लावली. ते बोलले पाण्याची टाकी बसवायचं आणि अडचण नको व्हायला. पाण्याची टाकी पण तिकडे बसवली होती बघा, आतमध्ये दिसते. आज सामान ठेवलं थोडंसं आता तिथं, ते पण काढून थोडं. आता खालचं रूम मी पहिले क्लिअर करून घेतलं, ते सामान नंतर अडचण काढून. हे POPचं सामान उरलेलं आहे, ते बघू त्याचं काहीतरी करता अर्थ करू, कारण उरलेले आहेत त्याचे हे एक एक शीट आहेत ना, असे उरलेले आहेत. तर असं आपला रूम झाला आहे आता. हा माझं किचन झालं आहे मस्तपैकी, आहे ना, एकदम क्लीन. आता उद्या काय करेल, याच्यामध्ये मी मस्तपैकी भांडी सगळी घासून लावून टाकेल. तर हे पण रूम बघा छान वाटतोय असं. अजून लाईटी यायच्यात, इकडच्या स्पॉट लाईटी छोट्या छोट्या आहेत त्या नाही आल्यात. आत्ता गेला आहे सुमित आणायला, कारण तो CSTवरून दुकान बंद करून मग तो बोलला मी आता येतो घेऊन, मुलाला पाठवा. तर तेव्हा घाटकोपर स्टेशनला गेला आहे आणि तरी तिथं दिलेत. आता सुमित घेऊन येतच असेल. तर असं झालं. आता जेवण पण नाही अजून बनवलं. तर सुमितला म्हटलं आता काहीतरी भाजी वगैरे मागव, मी भात घालते आणि रोटी वगैरे असं मागव, काहीतरी भाजी रोटी असं आहे. तर साफसफाईमध्ये आता माझा वेळ जाणारच, अजून 7-8 दिवस तरी ह्याच्यातच जाणार आहे, कारण एवढं सामान मला शिफ्ट करायचं आहे, लावायचं आहे सगळं जागच्या जागी. अचानक आणून असंच ठेवायचं नाही, मी एक एक सामान साफ करणार आणि लावणार. मी भात ठेवलं, पहिले भात बघून येते. हे बघा, माझ्या जोडीला हे दोघंजण होते आज, शाहरुख खान होते आणि सनाटा, दोघंजण होते. त्यांनी मला भरपूर अशी मदत केली आहे ना, दोघांनी बिचाऱ्यांनी मदत केली मस्त मला तिथे घासायला विसायला. आता उद्या आपल्या इथं ओटा व्यवस्थित झाला ना की मग इकडचं काम झालं आणि मग उद्या ही भिंत गेल तो कलरला. इकडची पण आपली सिलिंग झाली मस्त की बघा. सकाळी मी दाखवेलच तरी पण एकदा. आता रात्रीची काही लाईटी नाहीत त्याच्यामध्ये, लाईटी चालू नाही केल्यात अजून, लाईटी लावल्यात तर चालू नाही केल्यात कारण आपलं मटेरियल कमी पडलं आहे म्हणून. त्याच्यामुळे काय झालं आहे, लाईटी आपल्या हे नाही केलं. तर भात बघू दे मला पहिले. हे बघा भात माझं गेलं सगळा पाणी सुकून, त्यामध्ये पाणी घालू दे. सुमित आता जेवण घेऊनच येतो, कारण आता एवढं लेट जेवण काय बनवू मी तरी. म्हणून बोलली जाऊ दे चला आजच्या दिवस काहीतरी खाऊया. तर माझा बाळ पण उपाशीचा बिचारा बसला आहे वाट बघत, काय चाललं इथं, का आज मला जेवण देईना झाले. बाबू देणार तुला जेवण, हा देणार बस गप्प बस, हां आज देणार सुमित आणणार आहे आता आपल्याला, हां मग जेवूया आपण. असं होतं बघा. आता साफसफाई म्हटलं की दिवस आता असेच जाणार आहेत साफसफाईमध्येच, मेहनत पण तेवढी करावी लागणार. हे तर खालचे 2च रूम साफ केलेत, अजून तर वरचे मला 7-8 रूम साफ करायचे आहेत. आता घेणार असं जोडीला, एकटीला तर काही एवढं शक्य नाही आहे. ही माणसंच आपली, बायका तर कोण इथं मला मदतीला म्हणजे कोण नाही आहे. ही माणसंच आपली येतात, आहेत जवळची म्हणून येतात साफसफाई करायला तेवढीच. असं आहे. तर चला मित्रांनो, आता वाजलेत बघा 11:30 वाजून गेले आता. तर अजून जेवायचं आहे. त्याच्यानंतर आज तर खूप लेट होणार, मग सकाळची जाग पण येत नाही. सकाळचंही लवकर उठावं लागतं पाण्यासाठी. पाणी आलं की मग साफसफाईसाठी पाणी वगैरे आता उद्या मला भरून ठेवायचं, शिवाय ओटा बनवायचं तर त्यासाठी पण हे करायचं. मग उद्या पण इथेच खूप गडबड असेल. मग त्यासाठी काय मी आता थोडं करून आपलं सामान उद्या किचनमध्ये भांडी घासून आपली लावलं, एक साईडला कोपऱ्याला घासेल आणि सगळी भांडी लावून टाकल. किचन एवढं साफ करायला मला एवढा वेळ गेला ना, 2 तास ते किचनच साफ करतो. एवढं त्यांनी सामान त्याच्यावरती ठेवलेलं ना, एक आणि एक लादीचा मी कलर घासून काढला. मला असं नाही जमत की आजच्या दिवस एवढंच निघाल उद्या परत पुसू, असं तसं नाही. जे काय करायचं एकाच दिवशी नीट करायचं, म्हणजे परत तिकडे जायची गरज नाही लागली पाहिजे. तरी बेडरूम अजून साफ करायचं आहे, खरडवून सगळं कलर पडला आहे तिथे, तो पण काढायचं आहे, काढेल तो पण. ते सामान सगळं जरा झालं ना, तर वरती लाईटीचं काम चालू झालं ना, खालचं सगळं झालेलं आहे, फक्त बोर्ड वगैरे फिटिंग करायचे. मग वरती ते सगळं जागच्या जागी काम म्हणजे सामान लागलं मग तेवढे रूम खाली होऊन जातील. आणि मग आता आमचं सामान एवढी घाण झालेत. काल AC वाला आला, AC वाल्याने एवढी ती AC साफ केली, किती घाण होती, कारण ती सगळी उघडेवरच होती. एक AC तर अजून नाही, एकच लावले. तर एक बघू अजून, तो बोलला एक तर काय पूर्ण हे झालेली आहे. हो
खूप तिच्यात म्हणजे काम निघाले. कारण आम्ही काढताना कसं केलं, सगळे ओढून ताडून काढले. आम्ही फिटिंगवाल्याला किंवा असं म्हणजे AC वाल्याला बोलवलंच नाही काढायला. आमच्याच ह्या लोकांनी अशी बिगाऱ्यांनी अशी ओढून ताडून काढलेली. म्हणून त्यामुळे त्याची सगळी वायर वगैरे त्याची जी गॅसचा पाईप असतो ते सगळा कटिंग करून काढला. मुळे गॅस सगळा गेलेला आहे त्यातला. असं झालं आहे. तर चला आता जाऊ द्या, करू आता थोडं थोडं. चला आता रात्र पण होत चालले. बाबल्या तर काय झोपलेलंच आहे. बाबल्या तर काय आता जास्त ॲक्टिव्हिटी करणार नाही, कारण तो पण त्याला झोप आले आणि जेवायचे पण आहे. त्याला पण आता जेवण देते. त्याचं पण जेवण आता शिजायला लावते. त्यानंतर मग आता आम्ही पण जेवतो आणि मग थोडा आराम करतो. मित्रांनो हे बघा, टायगर बघा माझा कसा मस्तपैकी बसला इथे ना. तर इथं बघा आमच्या समोर आहे ना, या दर्शनी भागामध्ये काल मी म्हटले नाही इथे लाद्या लागणार आहेत आज, तर इथं आज लाद्या लागल्यात. आणि आता मिस्त्री लोक गेलीच सगळे आमची, आत्ताच गेली, त्यांची सुट्टी झाली. तर पोरांनी लगेच जागा त्याची चॉईस करून ठेवली, कारण ह्या कोटा लादी आहे ना ही थंड लादी आहे, त्यामुळे त्याला गार वाटते. दिवसभर गरम होत होतं, आता बसला इथं आणि सगळं भरला आहे बघा, कलरमध्ये भरला आहे, शेपूट बिपूट सगळी भरली त्याची. आता आंघोळ घालायची. तर या भिंतीला बघा इथं आहे ना राहुलने थोडीशी डिझाईन केली, तुम्हाला दिसत असेल इथे कसा स्क्वेअर आहे, तिथे एक स्क्वेअर आहे. ही भिंतीचं आमचं प्लॅनिंग कसं होतं माहिती आहे का, आमच्या भिंतीचं प्लॅनिंग होतं इथं लाद्या लावायच्या, या अशा ह्या ढोलपुरी लादी लावायची. पण आमचं नंतर बजेट कमी झाल्यामुळे काय झालं, आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला. मग आता त्या राहुलला म्हटलं कलरवाल्याला की तू काहीतरी कर इथं डिझाईन मला. मग बोलला ठीक आहे. मग तरी असं पुट्टी वगैरे भरले आता आणि बिर्ला पुट्टी POP असं भरून काय आता करणार आहे, काय डिझाईन काढणार आहे. प्रत्येक स्क्वेअर काढलेत. तर म्हटलं प्रत्येक स्क्वेअरवरती प्रत्येक मिस्त्रीचा एक एक फोटो काढा आहे ना, ज्यांनी ज्यांनी चांगलं चांगलं काम केलं त्यांनी असं. तर पेंटर आज वाढलेत जरा, आपलीच आहेत सगळी पोरं, लांबची नाहीत कोण. आज बळी आला आहे, आमच्या इथलाच आहे. आणि वरती आहे राहुल आणि हे. तर चला मी तुम्हाला वरचा रूम दाखवते. आणि हा बाजा मागं येईल, तर हा याला मी आता तिथं बसलं आहे, आता हा पोरगा माझ्या मागे यायला लागला. आणि वरची रूम सगळे घाण आहेत, तर साफसफाई चालू आहे वरती. तर हे लोकांनाच बोलवत आहेत. हे बघा कचरा वगैरे काढत आहेत, बघा कलर बघा कचरा काढायचा आहे. आणि हा बघा सन्नाटा कालचा मला जो हे मदत करायला आलेला आज तो कलरमध्ये गुंतलाय आणि राहुल पुट्टी भरतोय. आणि एक पेंटरने आमच्या दांडी मारली. तर वरती बघा या रूमची सिलिंग बघा किती छान वाटते, अशी मारलेली आहे. पिकॉक आहे सगळा, पिकॉक आहे ना. आणि रूम पण बराच असा मोठा झाला आहे हा. तर हा बघा हा POP बनवून देतो त्याला, कारण ही पुट्टी कशी असते पटकन बनवून पटकन लावावी लागते, नाही तर लगेच कडक होऊन जाते. तर तिथली खिडकी पण बघा किती मोठी झाली, ती पण दाखवते मी तुम्हाला. राहुल आता इथं याला झाडाला हे लावलं दरवाजाला काय, हां सांभाळून येते. ही बघा ही खिडकी आहे आपली, ही गॅलरी आहे आपली. तर या गॅलरीची खिडकी आहे ना ही अशी बरीच अशी मोठी बघा खिडकी केली, दिसली तुम्हाला आता. एकदम बिल्डिंग सिस्टम केलं आहे सगळं. हे बघा या रूममध्ये त्याला मोठी खिडकी हवी होती सुमितला, सुमितचं रूम आहे हा बरं का, कोणाच्या नावावर नाही केलं आहे असं, म्हणजे बोलायला काय जातं आहे. सुमितचं चाललं आहे माझं रूम म्हटलं ठीक आहे तुझं रूम. तर हे बघा मित्रांनो ही अशी खिडकी दिसते तुम्हाला. आणि ही आपली गॅलरी आणि आउटसाईडची गॅलरी इकडून यायची, म्हणजे बाजूच्या लोकांच्या सगळ्यांच्या जे आपल्या रेंटवर जाणार त्यांच्या. ही अशी बरीच मोठी अशी इकडून गॅलरी झालेली आहे. आता फक्त राहिलं हे इकडचा कलर. हे रूमचं जर कलर आमचं झाला नाही एकदा तर मग हा रूम पण फायनल होऊन जाईल उद्याच्या दिवसामध्ये. आज पेंटर एक हे झाला कमी आला, म्हणजे आला नाही तो. तर इथे पण आम्ही कमोड बसवलेला आहे बाथरूममध्ये. हे बघा प्लंबरनी सगळं काम त्याचं व्यवस्थित केलं आहे, सगळं जागच्या जागी लावलं आहे. गिझर पण इथे त्यांनी लावून गेला आहे आणि आमच्या पण इथं गिझर लागला आहे, फक्त चालू करायचं आहे. प्रेशर पंप लावायचं आहे, सगळं झालं आहे. आता प्रेशर पंप राहिले. हवालाही सुटलं इथून ना, आहे ना सनाटा, हवा बंद करू झाडूची, राहू दे मग घे हवा. मी जाते आता बाहेर, म्हणजे बाबल्या पण बसलाय. इथून आपल्या शिडीचा रस्ता आहे पण इथून जात नाही, कारण कालच साफ केलं आहे ना त्यामुळे. हां आमच्यासाठी मोठी गॅलरी काढली मी. सुमितला हवा पाहिजे होती ना, तशी हवा बरीच अशी मोठी येते इथून, हवा एकदम जास्त आहे. हवेला काही तोटा नाही इथून.
ते इकडचे रूम सगळे साफ करायचे आहेत. शाहरुख खानला बोलवतोय पण शाहरुख खान जास्त भाव खायला लागलाय आज. कुठं आहे काय माहिती. हे गेलं का ते बघ. आहेत तंबाखू मळतायत. या 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 अहो तंबाखू मळतायत म्हणते. या 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 तर म्हणतात जायची वाट बघा. बघा आता यांचं काय बोलते काय ऐकतायत. या इथं बघा हे रूम बघा किती घाण आहे. अहो ही टाकी बघ कशाला भरून ठेवतात काय कळत नाही मला. शाहरुख खान ही इथली भरू नका म्हणावं. ही सगळी इथं लाईट लावा एक. तर हे रूम मध्ये सगळा असा कचरा काढायचा. आता शाहरुख खानच सगळं करणार. या रूम मध्ये मी काय आता कचरा काढायला येणार नाही बाबा. मी वैतागले सारखं ते सिमेंट. हे पण सगळं झालंय. फक्त कचरा काढायचा आणि कलर लावायचे. 3 रूम झाडायचे. काय रूम साफ करने का है. काय ते रूम साफ करने का है. हाँ शाहरुख खान एक्टर आया है. ऍक्टर आलाय. ये कुठे शाहरुख खान ऍक्टर आयला आहे. कुछ भी लेगा. आधी घ्या ना तुमची बीएमसीची झाडू. झाडू कशाला हा? घरातली देते परत मला आणून द्या. हा ते घ्या फायबरचे घ्या. त्यांनी भुगा येत नाही. फुगा नाही येत रे. नीट घे सगळं आणि त्याच्यामध्ये ना रेतीच्या गोण्या पण आहेत. ती रेतीची गोणी बाहेर ठेवा. ती वर नेतात टेरेस वर बाहेर काढ. मी साईडला ठेवा. तो उद्या बिगाऱ्याला सांगायला मित्रांनो आता खाली आले आणि पोरगा माझा इथंच वाट बघत बसलाय. बाबल्या काय माझा गेला नाही. तागू नो खाजी कुजी बाबुली. तो गुद्दूबॉय अशी ना गुद्दूबॉय. नो नो काय याला मानेला खाज येते ना सारखी काय माहिती. बाकी कुठे खाज होत नाही. हा बस झोप तिथं. बोपा सगळ्यांना बायकर लवकर जोरात चल. एकदा बायकर कर. जोरात कर लवकर. सगळ्यांना बोल टायगर. सगळ्यांना बोल लवकर. बाय घुसाली फक्त बघाचा. हे घुसाली आली घुसले भूक. कुठे गेली घुस कुठे गेली. हे घुसाली घरात नाही गेली. घुसना आली. हा बघा उंदीर आलाय. तो घुस शकतोय. नाही आली घुस. चल नाही आली. येडा एका पोराला फसवलं. नाही आली. चल नाही आली. सुमितला सांग घुस आली. तुझ्या इथं काय खात सुटले. खाजून फोड्या केल्या ते बघ इथं. देते चल बसा. सुमितला सांग घुस आली. नाही आली. चिचुंद्री पण नाही आली. तुम्ही समीर त्यांना सुपडी दे. हे बघा त्या पोराची बघा शेपूट बघा ही सगळी पुट्टीनी भरली. ज्याला आंघोळ घालायला लागणार आहे मला. तर पाणी गेलं आमचं. आणि मित्रांनो आता आमची सुट्टी झाली. सगळ्यांची सुट्टी झाली आणि आमचं काम चालू झालं. असं झालं आता हे सगळे गेले. आता माझी साफसफाई पुन्हा चालू. आता मी घेणार आहे भांडी वगैरे घासून आणि लावणार आहे किचनमध्ये. असं चाललं आहे माझं प्लॅन. तर बघूया आता तेवढं करते. तर चला मित्रांनो आता व्हिडिओ संपवण्याची वेळ आलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि हाईपसुद्धा करा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.